नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. न खाऊंगा न खाने दूंगा असा नारा देत केंद्रामध्ये श्री नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेवरती आलंय. हा ठीक आहे, म्हणजे मागच्या सरकारची तुलना केली तर या सरकारमधल्या घोटाळ्यांचा केंद्रीय पातळीवरच्या गवगवा झालेला नाही. आता त्याचा लोक दुसरा अर्थ असा करतील की माहितीच बाहेर येत नाही किंवा माध्यमाकडे ती पोचत नाही वगैरे. पण वस्तुस्थिती अशी आहे की केंद्रीय पातळीवरच्या मोठ्या घोटाळ्याच्या बातम्या एक्सेप्ट आता सीबीएसईनं जे टेंडर दिलं त्यातले सगळे घोळ आणि नीट परीक्षा घेण्यासंदर्भातले गोंधळ हे आपल्या समोर आले. पण म्हणून जिथे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, अगदी महाराष्ट्र, त्या ठिकाणी भ्रष्टाचार थांबलाय का हो? तर कॉन्ट्रॅक्टरनी दिलेली माहिती जरी आपण कोल्हापुरातली जी आमच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही बघितली तरी ती सांगते की इन्स्टिट्यूशनल करप्शन आहे सगळीकडे. अर्थात देवेंद्र फडणवीस यांचा 2014 ते 19 हा कार्यकाळ आणि आताच्या कार्यकाळामध्ये महद अंतर आहे. कदाचित दोन इतर सहकारी पक्षांना घेऊन जात असताना काही राजकीय कंपल्शन्स त्यांच्यावरती असतील. असं असून सुद्धा त्यांच्याच पक्षाचे लोक हे निस्पृह आहेत, घोटाळे करत नाहीत असं कोण म्हणेल? असं दिसतं आहे की न खाऊंगा न खाणे दूंगा हे एक वेळेला केंद्रीय पातळीवरती अजून तरी आपण म्हणू शकतो, पण राज्याच्या पातळीवरती ते तसं आहे म्हणणं म्हणजे फार मोठं धाडस आहे. उदाहरण मी 3 देणार आहे. 2 मध्ये तर थेट भारतीय जनता पार्टीची मंडळी सहभागी आणि एकामध्ये प्रशासकीय यंत्रणा आहे. काही लोक म्हणतील की प्रशासकीय यंत्रणेचा आणि मंत्र्याचा संबंध काय? तर सरकार ही जरी प्रशासकीय यंत्रणा तिचा महत्वाचा भाग असली तरी शेवटी चालवणारे लोक काय संदेश देतात त्याच्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे हे जे 3 प्रकरण आहेत ते सगळी समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन. पहिला अर्थातच मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात जिथे शिवराज सिंह चौहान यांना हटवून नवीन भिडू तिथे आणला गेला. आत्ता प्रकरण बाहेर येत आहेत. ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग होणार होते, आपल्याकडे कसे अधिकारी गोळ घालतात, त्यांना माहिती असतं की कुठे भूसंपादन होणार आहे, कुठं जमिनी जाणार आहे, त्याप्रमाणे ते करतात. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात इंडियन एक्सप्रेसनी एक महत्वाचं असं पर्दाफाश करणारं वार्तांकन केलं की मध्य प्रदेशच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी जागोजागी ज्या ठिकाणी नवे रस्ते होणार होते त्या ठिकाणी स्वतःच्या आणि स्वतःच्या नातलगांच्या नावावरती जमिनी खरेदी केली आणि त्या भूसंपादनाच्या पैशाचे मग व्यवहार आता संशय. आता तुम्ही म्हणाल मध्य प्रदेशचा आपल्याशी काही संबंध आहे ना? शब्दशः तसं जरी नसलं तरी भाईंदरमध्ये आपल्या मुंबईच्या शेजारी कल्पना करा, भाईंदर वगैरे सारख्या ठिकाणी आता जमिनीचे दर काय, तिथे आदिवासी पट्टे आहेत आणि त्या आदिवासी पट्ट्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार श्री मेहता, नरेंद्र मेहता यांनी जमीन व्यवहारामध्ये अनियमितता केली आहे असा ठपका ठेवलाय. आणि हा जमीन घोटाळा हा एका तपास यंत्रणेनं केलेल्या, म्हणजे याच्यात श्रीकृष्ण पांचाळ हे जे जिल्हाधिकारी ते असं म्हणतायत की मीरा भाईंदर येथील आदिवासी समाज बांधवाच्या जमिनीच्या व्यवहाराबाबत चौकशी करण्याचे महसूल मंत्र्याचे आदेश होते. त्यानुसार आदिवासी नागरिकांच्या जमिनीचे सर्व व्यवहार हे नियमाला धरून झालेत का हे तपासण्यासाठी चौकशी केली. या चौकशीतून समोर आलेल्या विस्तृत माहितीचा अहवाल राज्याच्या महसूल विभागाकडे पाठवलाय, ज्याच्यामध्ये असं दिसतंय आहे की या विक्री व्यवहारामध्ये गंभीर अनियमितता झाली. भारतीय जनता पार्टी आणि आदिवासी बांधव ज्यांना ते मूल निवासी असं म्हणतात, तर ते जे मूल निवासी आहेत तर त्या आदिवासींच्या संदर्भामध्ये किंवा वनवासींच्या संदर्भामध्ये त्यांच्या जमिनी लाटण्यासारखा तर गुन्हाच नाही. तर त्यांचं ज्ञान, त्या आदिवासींचा एकूण त्यांचा आत्ताच्या प्रचलित समाज व्यवस्थेतलं स्थान हे पाहता असं करणाऱ्यांना तर तातडीनं मंत्रिमंडळात हटवलं पाहिजे. असं होण्याची तर सुतराम शक्यता नाहीये. आणि म्हणून असं दिसतं आहे की या सगळ्या संदर्भामध्ये न खाऊंगा न खाणे दूंगाला काही अर्थ नाहीये असं वाटत असताना थोडा थोडका नाही, तब्बल 20,000 कोटी रुपयाचा नवा मुद्रांक घोटाळा, ज्या पहिल्या मुद्रांक घोटाळ्यामध्ये छगन भुजबळ हे आणि काही पोलीस अधिकारी त्यांची नावं चर्चेत होती, तसा आता मुद्रांक घोटाळा उघडकीस आला आणि तो किती इंटरेस्टिंग आणि डेंजर आहे बघा. नवी मुंबईतल्या अनधिकृत इमारतीमधील दस्तांची बेकायदा नोंदणी करून शासनाला कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडवून चुना लावला, म्हणजे एज्युकेशन केलं, तर ते प्रकरण होतं. आणि मग आता 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 असं तब्बल 5 वर्ष हे जे प्रकरण सुरू होतं त्याच्यातनं किमान 20,000 कोटी रुपयाचा महाराष्ट्राला चुना लागलाय. असं कोणी सांगितलं तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत.
त्यांना कसं लक्षात आलं तर राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापाल मार्फत विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी करण्याची घोषणा त्यांनी केली. कारण विरोधी पक्षातले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भामध्ये सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला होता आणि मग त्याच्यातनं असं दिसतंय की एक एक सुरस प्रकरण बाहेर आहे. एकच नवी मुंबईचं किती सुरस प्रकरण आहे बघा. नवी मुंबईमध्ये एका वरिष्ठ लिपिकाकडं मुद्रांक अधिकारी म्हणून त्याला कारभार सोपवला. ह्या पट्ट्यानं 10 दिवसात 800 पेक्षा जास्त दस्तांची नोंदणी केली. या अधिकाऱ्यानं MRTP कायदा 1966 आणि मुद्रांक अधिनियम 1908 मधील तरतुदींचं सर्रास उल्लंघन केलं. तर ते सर्रास उल्लंघन कसं केलं बघा. एज्युकेशनचे अधिकार आहेत, क्वाशी ज्युडिशियल पॉवर आहे, त्यामुळं अनेक प्रकरणामध्ये हा अधिकारी एज्युकेशनच्या नावाखाली अधिक मुद्रांक शुल्क जास्त लावायचा आणि नंतर कमी करून घ्यायचा असे त्यांनी प्रकार केले. या तपासामध्ये असं लक्षात आलं की राज्याला 10-20 हजार कोटी रुपयाचा फटका बसलाय. म्हणजे अधिकारी पण तेच करतायत जे नेते करतायत. म्हणजे आता नरेंद्र मेहता यांनी सांगितलं, त्यांची पण बाजू सांगतो मी, की या संदर्भामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्याला योग्य तो खुलासा दिलेला आहे. योग्य तो खुलासा दिलेला असल्यामुळे त्या ती वर्षानुवर्ष चालत राहील प्रकरण. मध्य प्रदेशमध्ये पण मुख्यमंत्र्यांची आळीमिळी गुपचिळी आहे. मग अशी जी प्रकरणं येत आहेत, इकडे कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार फुटले ते सहजा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान. त्यामुळे ते काही सहजासहजी फुटले नसणार आहेत. काहीतरी आर्थिक व्यवहार झाल्याशिवाय ते झालं असणार नाहीये. आणि म्हणून असं दिसतं आहे की सरकार कोणाचंही असो भ्रष्टाचार थांबत नाही, उलट तो वाढतोय. म्हणजे मला त्या कंत्राटदारांचं कौतुक वाटलं ज्या वेळेला ती पोटतिडकीने सांगत होती की आता सगळीकडचे दर वाढलेत. म्हणजे जसा महागाईचा दर वाढतो तसा भ्रष्टाचाराचा दर वाढलाय. पूर्वी मंत्रालयामध्ये अनफॉर्च्युनेटली हे कुठेही सिद्ध होणार नसताना मला हे सांगावं लागतं की मंत्रालयामध्ये पूर्वी मंत्र्यांचा टक्का काय 2-3% असेल, तो आता 5-7 टक्क्यापर्यंत वाढलाय. त्यांचे 5-7 टक्के. बरं, मी हे काही सन्माननीय अपवाद वगळून बाकीच्यांचं सांगतोय आणि ते फार सार्वत्रिक आहे असं दिसतंय. मग त्या मंत्र्यातनं पुन्हा ते काय प्रशासकीय यंत्रणेचे पैसे, पण ते खाली आल्यानंतर ते काम करून घेता असतानाचे पैसे, मग ते काम केल्यानंतर प्रत्येक बिलामागं 1 लाख रुपयामागं 100 रुपयाप्रमाणे पैसे, असं ते कंत्राटदार सांगत होते. मग JEचे वेगळे पैसे, AEचे वेगळे पैसे, ACचे वेगळे पैसे, मग मंत्रालयातनं बिलं जी काही काम केलेलं आहे ती बिलं पास करून घेण्यासाठीचे पैसे. आणि ही जेव्हा यंत्रणा अशी काम करत राहते त्यावेळेला दुर्दैवानं आपल्याला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ती जी काही सोकॉल्ड उद्योग व्यवसाय वाढण्याच्या दृष्टीने जी इकोसिस्टीम उभा राहणं अपेक्षित आहे ती ना उभा राहते आहे, ना प्रशासकीय यंत्रणेमधला गोंधळ कमी होतो आहे. मुख्यमंत्री करतही असतील त्यांच्या पद्धतीने, कारण तुकाराम मुंडेंना जो काही टास्क दिलाय तसे अधिकारी निवडून त्यांना त्या संदर्भामध्ये पुढं घेऊन जावं लागेल हे सगळं व्यवस्था. पण ते होत असताना मधल्या काळामध्ये लोकांची जी काही गळचिपी होती आहे, ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण सुरू आहे ते पाहता ना खाऊंगा ना खाणे दूंगाला काही अर्थ नाही आहे. फक्त ते एक इलेक्शनचं स्लोगन होतं एवढंच दिसतं. तुमचं मत काय सांगा.